नीट पेपरफुटी प्रकरणातली ही एक मोठी बातमी समोर आलेली आहे। पेपरफुटी प्रकरणामध्ये काही पालकांवर सीबीआयचं लक्ष आहे। मोठी रक्कम परत मिळवण्यासाठी काही पालकांनी फोडलेले पेपर इतर पालकांना विकल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। पेपर मिळवण्यासाठी राज्यातले अनेक पालक जे आहेत त्यांनी 10 ते 25 लाख रुपये मोजले असल्याचं तपासामधून समोर आलंय। थेट जाऊयात, यावेळेस आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय तर या प्रकरणामधली व्याप्ती जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि पालक देखील या ठिकाणी आपले जे गेलेले पैसे होते ते पुन्हा मिळवण्यासाठी म्हणून हे पेपर जे आहेत ते इतर पालकांना विकत होते असं दिसू लागलेलं आहे। काय या संदर्भातले अपडेट आहेत? निश्चित नीट पेपर प्रकरण जे आहे ज्याच्यामध्ये पेपर कोणी फोडला याचा तपास जो आहे तो सीबीआय जरी करत असली तरी दुसऱ्या बाजूला सीबीआयचा एक समांतर तपास जो आहे तो देखील चालू आहे। तो सगळा तपास जो आहे तो या अनुषंगाने सुरू आहे की जे पालक आहेत ज्यांनी आपल्या पाल्यासाठी किमान 10 लाख ते 25 लाख रुपये इतकी मोठी रक्कम जी आहे ती नीट पेपर मिळवण्यासाठी वापरली गेली, तर एवढी मोठी रक्कम परत मिळवण्यासाठी काही पेपर जे स्वतः पालकांना मिळाले होते ते पेपर इतर पालकांना जे विकले आहेत त्याचा जो तपास आहे तो जो आहे तो देखील सीबीआय करत आहे। कारण एवढी मोठी रक्कम जर एखादा पालक देत असेल तर त्याच्या मनात निश्चितपणे हा संशय येणारच आहे की एवढी मोठी जेव्हा आपण रक्कम देतोय तेव्हा याच्यातली काही रक्कम आपल्याला परत मिळावी। त्यासाठी जेव्हा आपल्याला लीक पेपर मिळतात तर ते पेपर जे आहेत ते दुसऱ्या पालकांना मिळवून द्यायचे आणि त्याच्या बदल्यात जी रक्कम आहे ती घ्यायची। या सगळी जी चेन आहे याचा तपास आणि आता आपण बघतोय की बडे मासे तर गाळाला लागलेच आहेत आणि आता मात्र पालकांपर्यंत ही संशयाची सुई येऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे आता या पद्धतीने तपास जर झाला तर आणखीन किती अटक होतात किंवा आणखीन किती लोकांपर्यंत सीबीआय पोहोचते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।